कोकणातील एक थरार सत्य घटना, तो निर्जन रस्ता. मित्रांनो, कोकण जितकं सुंदर आहे तितकंच रात्रीच्या वेळी ते गूढ आणि रहस्यमय बनतं. आज आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका गावातील सत्य घटना आपण पाहणार आहोत. रात्रीचा तो प्रवास आणि एकटेपणा. 1990च्या दशकातील ही गोष्ट आहे. रमेश नावाचा एक तरुण मुंबईहून गणपतीसाठी आपल्या गावी निघाला होता. पण रस्त्यातच एसटी बस खराब झाली. जेव्हा तो हायवेवर उतरला तेव्हा रात्रीचे 12:30 वाजले होते. तिथून त्याचे गाव 3 किलोमीटर आत होते. त्या काळी वाहतुकीची साधनं नव्हती आणि मोबाईलही नव्हता. रमेशच्या हातात टॉर्च घेतला आणि तो पायी गावाकडे निघाला. ओढ्यापाशी घडलेला थरार. रमेश अर्ध्या रस्त्यावर एका ओढ्यापाशी पोहोचला आणि अचानक तिथे वातावरण बदलले. रातकिड्याचा आवाज एकदम बंद झाला आणि भयानक शांतता पसरली. हवेत अचानक चाफ्याच्या फुलांचा तीव्र सुवास येऊ लागला. रमेशला जाणवले की त्याच्या पाठीमागे कोणीतरी चालत आहे. तो थांबला आणि आवाज थांबला. तो चालला की आवाज पुन्हा सुरू झाला. घाबरलेला रमेश वेगाने पुढे चालू लागला. रस्त्याच्या वळणदार आणि मोठ्या वडाच्या झाडावर त्याला एक उंच वृद्ध माणूस दिसला. त्या माणसाने पांढरे धोतर आणि अंगावर घोंगडी पांघरली होती. तो वृद्ध अत्यंत संत आवाजात म्हणाला, "मुला, एवढ्या रात्रीचे पुढे कुठे जाऊ नकोस. आज त्यांची जत्रा आहे. तू वाट चुकशील." रमेश प्रचंड घाबरला. त्याने देवाचे नाव घेतले आणि मागे न बघता थेट घराच्या दिशेने धाव घेतली. घरात पोहोचताच तो बेशुद्धी पडला. दुसऱ्या दिवशी सकाळी रमेश हा सगळ्यांना प्रकार सांगितला. ज्येष्ठ लोकांना सांगितला. तेव्हा त्यांचे आजोबा म्हणाले, "तू नशिबानो आहेस मुला. तो वृद्ध माणूस दुसरा कोणी नसून आपल्या गावातील रखवाला देवचारच आहे. पुढे एक वाईट शक्ती फेरा होता, म्हणून रखवाल्याने तुला सावधान केले आणि तुझे प्राण वाचवले." मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली? जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबर करायला विसरू नका. तुमचे असेच एखादा अनुभव असेल तर खाली कमेंटमध्ये मला नक्की सांगा. धन्यवाद.